नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. परिसंस्था. आपल्या पृथ्वीवरचं जीवन कसं चालतंय याचा हा मूळ पाया आहे. चला सोप्या भाषेत समजून घेऊया की हे सगळं नक्की कसं काम करतं. आता हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटेल, बरोबर ना? कुठे ते विशाल रखरखीत वाळवंट आणि कुठे ते पाण्याने भरलेलं एक छोटंसं तळं. पण तुम्हाला माहितीये, ह्या दोन्हींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आणि ती म्हणजे दोन्हीही त्यांच्या त्यांच्या जागी एक परिपूर्ण परिसंस्था आहेत. आणि हाच तो धागा आहे जो आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी परिसंस्था म्हणजे नेमकं काय तेच समजून घेऊया. ओके, तर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर परिसंस्था म्हणजे निसर्गाचं एक असं युनिट जिथे एका जागेवरचे सगळे सजीव आणि निर्जीव घटक एकत्र मिळून काम करतात. आता सोप्या शब्दांत सांगतो. समजा हे एक मोठं घर आहे. या घरात झाडं, प्राणी, छोटे छोटे जीव हे सगळे झाले सजीव आणि सूर्यप्रकाश, पाणी, माती, हवा हे झाले निर्जीव. हे सगळे एकमेकांसोबत राहतात, एकमेकांवर अवलंबून असतात. एक पूर्णपणे जोडलेलं नेटवर्कच आहे हे. तर जसं मी म्हणालो, या घराचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला म्हणजे जैविक घटक, म्हणजे सगळे सजीव, वनस्पती, प्राणी, बुरशी, अगदी सूक्ष्म जीवाणूसुद्धा. आणि दुसरा भाग आहे अजैविक घटक, म्हणजे निर्जीव गोष्टी, जसं की सूर्यप्रकाश, पाणी, माती, हवा. आणि हो, या दोघांशिवाय कोणतीही परिसंस्था कामच करू शकत नाही. ठीक आहे, तर आता आपण परिसंस्थांच्या पहिल्या मोठ्या प्रकाराकडे वळूया, म्हणजे ज्या जमिनीवर आढळतात त्या परिसंस्था. यांना टेरेस्ट्रियल इकोसिस्टम्स असंही म्हणतात. आणि यातलं पहिलं आणि सगळ्यात ओळखीचं उदाहरण म्हणजे आपली जंगलं, म्हणजे वनपरिसंस्था. जंगलांचं वैशिष्ट्य काय? तर इथे झाडांचंच राज्य असतं. आणि जिथे झाडं जास्त तिथे जैवविविधतासुद्धा प्रचंड असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, खूप काही. खरं तर जंगलात प्रत्येक सजीवाची एक खास भूमिका असते. काही प्राणी तर इतके महत्त्वाचे असतात की त्यांच्यामुळे संपूर्ण जंगलाचं आरोग्य टिकून राहतं. यांना कीस्टोन प्रजाती म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, जो हरणांची संख्या नियंत्रणात ठेवतो. ओके, आता जंगलांच्या अगदी उलट असलेलं एक उदाहरण पाहूया. वाळवंट. जिथे इतकी हिरवळ होती तिथे आता एकदम कोरडा आणि विरळ प्रदेश. वाळवंटांची ओळखच आहे कमी पाऊस, म्हणजे वर्षाला 25 सेंटीमीटरपेक्षाही कमी. म्हणूनच तिथल्या वनस्पतींनी, उदाहरणार्थ कॅक्टस, कमीत कमी पाण्यात कसं जगायचं हे शिकून घेतलंय. एक प्रकारचं खास ॲडॅप्टेशनच आहे ते. पुढचं उदाहरण आहे गवताळ प्रदेश. हे असे मोठे मोकळे प्रदेश आहेत जिथे उंच झाडं नसतात, तर सगळीकडे गवतच पसरलेलं दिसतं. या प्रदेशांमध्ये ना एक अगदी सरळ सोट अन्न साखळी दिसून येते. सूर्यप्रकाशातून ऊर्जा घेऊन गवत वाढतं, हरणांसारखे प्राणी ते गवत खातात आणि मग सिंह किंवा तरसांसारखे शिकारी प्राणी त्या हरणांची शिकार करतात. हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे ना, तोच या पूर्ण परिसंस्थेला जिवंत ठेवतो. आणि जमिनीवरचं आपलं शेवटचं उदाहरण आहे टुंड्रा प्रदेश. हे इतके थंड प्रदेश आहेत की इथे झाडच वाढत नाहीत. हे साधारणपणे ध्रुवीय प्रदेशांजवळ आढळतात. टुंड्राची खरी ओळख आहे पर्माफ्रॉस्ट. पर्माफ्रॉस्ट म्हणजे काय? तर जमिनीखालील मातीचा थर जो कायमस्वरूपी गोठलेल्या अवस्थेत असतो. आणि याचमुळे तिथे मोठी झाडं वाढू शकत नाहीत. तिथलं जीवनमान खरंच खूप खडतर असतं. चला आता जमिनीवरून थोडी पाण्याकडे उडी मारूया. आता आपण बोलणार आहोत जलीय परिसंस्थांबद्दल. आणि हा आकडा बघा, 70%. आपल्या पृथ्वीचा जवळजवळ 70% भाग पाण्याने व्यापला आहे. म्हणजे विचार करा, या जलीय परिसंस्था किती विशाल असतील. पाण्यातील परिसंस्थांमध्ये पहिला प्रकार आहे गोड्या पाण्याची परिसंस्था. नावावरूनच कळतंय, या पाण्यात क्षारांचं किंवा मिठाचं प्रमाण खूप कमी असतं. या पाण्यात क्षारांचं प्रमाण प्रति 1000 भागांमध्ये फक्त 5 पेक्षाही कमी असतं. आता यातही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्थिर पाणी, जसं की तलाव किंवा डबकी, आणि दुसरं म्हणजे वाहणारं पाणी, म्हणजे आपल्या नद्या. आणि गंमत म्हणजे या दोन्ही ठिकाणचे जीव पूर्णपणे वेगळे असतात. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे सागरी परिसंस्था. ही आपल्या पृथ्वीवरची सगळ्यात मोठी परिसंस्था आहे, जिथे क्षारांचं प्रमाण खूप जास्त असतं. गोड्या पाण्याच्या तुलनेत महासागरांमध्ये जीवसृष्टीची विविधता अफाट आहे. प्रवाळ खडक म्हणजे कोरल रीफ्स यांना तर समुद्रातली वर्षावनं म्हणतात, कारण तिथे इतकी प्रचंड जीवसृष्टी असते. आणि या महासागरांनीच तर आपल्या पृथ्वीचा खूप मोठा भाग व्यापला आहे. ओके, तर आतापर्यंत आपण जमिनीवरच्या आणि पाण्यातल्या परिसंस्था बघितल्या. आता ह्या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते एकाच ठिकाणी समोरासमोर बघूया. हा तक्ता बघा, किती सोपं होतंय सगळं. जमिनीवरच्या परिसंस्थेचं माध्यम काय? तर जमीन आणि हवा.
आणि पाण्यातल्या परिसंस्थेचं साहजिकच पाणी, पोषक तत्व जमिनीवर मातीत मिळतात, तर पाण्यात ती विरघळलेली असतात. आणि तापमान, जमिनीवर तापमानात खूप चढउतार होतो, दिवस रात्रीत, ऋतूंमध्ये, पण पाण्याखालचं तापमान मात्र बऱ्यापैकी स्थिर असतं. पण हा सगळा अभ्यास महत्वाचा का आहे? या वेगवेगळ्या परिसंस्थांबद्दल जाणून घेणं का गरजेचं आहे? कारण या सगळ्या गोष्टी फक्त स्वतंत्रपणे काम करत नाहीयेत, तर त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांचं एक जागतिक महत्त्व आहे. ते असं की आपली जंगलं वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि हवामान नियंत्रणात ठेवायला मदत करतात. पाण्याखालच्या परिसंस्थांमुळे जागतिक जलचक्र चालतं, ज्यामुळे आपल्याला पाऊस मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीवरच्या असोत किंवा पाण्यातल्या, या दोन्ही प्रकारच्या परिसंस्था आपल्या पृथ्वीवरचं जीवन टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या सगळ्या परिसंस्था निसर्गाचा एक नाजूक बॅलन्स सांभाळत असतात. पण मानवी हस्तक्षेपामुळे जेव्हा हा बॅलन्स, हा तोल बिघडतो, तेव्हा काय होतं, त्याचे परिणाम काय असू शकतात? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?